नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या नोकरी शोधणाऱ्यांसाठी एका मोठ्या संधीबद्दल बोलणार आहोत. हो, टेक महिंद्राने काही नवीन जॉब ओपनिंग्ज आणले आहेत आणि आपण त्याबद्दल सगळी माहिती अगदी सविस्तरपणे घेणार आहोत. अच्छा, जर कोणी 12वी पास असेल किंवा नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल आणि नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे, कारण ही एक तातडीची भरती आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे यात फ्रेशर्स आणि अनुभवी दोघांसाठीही संधी आहे. तर टेक महिंद्रा पुणे आणि मुंबई ह्या दोन मोठ्या शहरांमध्ये कस्टमर सर्व्हिसच्या पदांसाठी तातडीने भरती करत आहे. म्हणजे बघा, एका मोठ्या कंपनीसोबत करिअर सुरू करण्याची ही एक जबरदस्त संधी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे आणि यासाठी कुठलेही पैसे किंवा फी नाहीये. ओके, तर मग आता या संधींबद्दल जरा अजून डिटेलमध्ये जाणून घेऊया. सुरुवात करूया पुण्यापासून. तर बघा, पुण्यामध्ये ना मुख्यत्वे 2 प्रकारच्या पोझिशन्स आहेत. जे फ्रेशर्स आहेत, म्हणजे ज्यांना अनुभव नाही, त्यांच्यासाठी साधारणपणे 16,000 रुपये महिना पगार आहे. आणि ज्यांना बीपीओमध्ये कमीत कमी 6 महिन्यांचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी थेट वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज आहे. म्हणजे पगारात मोठा फरक आहे अनुभवानुसार. आता या पदांसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत, त्या नीट समजून घेऊया. पहिली गोष्ट, ही फुल टाईम आणि परमनेंट नोकरी आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि हो, आपली मराठी या तिन्ही भाषांमध्ये संभाषण कौशल्य चांगलं हवं. तिसरं म्हणजे रोटेशनल शिफ्टमध्ये काम करायची तयारी पाहिजे. आणि शिक्षण तर ग्रॅज्युएट्स आणि अंडरग्रॅज्युएट्स म्हणजे जे शिकत आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात. चला, हे झालं पुण्याबद्दल. आता वळूया मुंबईकडे. बघूया मुंबईमध्ये काय संधी आहेत. तर जे मुंबईमध्ये नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी खास करून मालाड पश्चिम आणि इतर काही भागांमध्ये संधी आहेत. स्पेसिफिकली मालाडमध्ये 20 जागा आहेत आणि इथे पॅकेज वार्षिक 3.5 लाखांपर्यंत जाऊ शकतं. आणि इथेही फ्रेशर्स आणि अनुभवी दोघांनाही संधी आहे. आणि हो, पुण्याप्रमाणेच मुंबईतल्या या नोकऱ्यासुद्धा फुल टाईम आणि परमनंट आहेत. आणि यांचं स्वरूपसुद्धा बीपीओमधल्या कस्टमर सपोर्टवरच केंद्रित आहे. ठीक आहे, तर मग या सगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज कसा करायचा? काय आहे प्रोसेस? ती खूपच सरळ आणि सोपी आहे. ऐका, अर्ज करणं खरंच खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. स्टेप 1, एक चांगला प्रोफेशनल CV किंवा रेझ्युमे तयार करा. स्टेप 2, तो थेट कंपनीच्या HRच्या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. आणि स्टेप 3, शॉर्टलिस्टिंगची वाट बघायची आणि मग इंटरव्ह्यूची तयारी करायची. बस एवढंच. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची माहिती ती म्हणजे हा ईमेल आयडी. आपला CV थेट कंपनीच्या HRला पाठवायचा आहे. ईमेल आयडी पुन्हा एकदा नीट ऐका. rohit.kulkarni@techmahindra.com. हा ऑफिशियल आयडी आहे, त्यामुळे अर्ज थेट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगा. ओके. करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा. आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेट्ससाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.